नमस्ते बंधु आणि भगिनींनो, आज मात्र एक अजब न्यूज़ आलेली आहे की अब बिना लाइसेंस नहीं बेच पाएंगे दूध, फसाई के नए नियम जारी. तर आत्ता न्यूज आलेलं आहे की तुम्ही लायसन्स शिवाय दूध विकू शकत नाही. फसाईने नवीन नियम काढलेले आहेत. ही शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची बातमी आलेली आहे. एक सामान्य शेतकरी जो जास्त शिकलेला नसतो, काही नसतो आणि त्याच्यासाठी आता दूध विकण्यासाठी सुद्धा लायसन्स प्रोसिजर करायला सरकारने भाग पाडलेला आहे. कशासाठी? अशी जर प्रोसिजर आली तर जास्तीत जास्त शेतकरी हे लायसन काढू शकणार नाहीत. जे लायसन काढायच्या वेळेपर्यंत ना तेवढं जास्तीत जास्त दुसऱ्या देशाकडून दूध आयात करता येऊ शकतं. दूध आयात करणं म्हणजेच काय, तर शेतकऱ्यांचे जे दूध आहे त्यांना तर व्हॅल्यू भेटणारच नाही आहे. कशी भेटणार नाही आहे? लायसन जी करण्याची प्रक्रिया आहे त्या सगळ्या ऑफिसच्या फेरफाटे मार असतो. शेतकऱ्यांना लायसन घ्यायला एवढा वेळ लागणार, तोपर्यंत शेतकरी दूध विकू शकणार नाही. दुधाची टंचाई नैसर्गिकरित्या निर्माण होणार, दुसऱ्या देशांकडून दुधाची आयात केली जाणार आणि एक कमी किमतीत दुसऱ्या देशातून दूध आयात करून हे लोकांना प्रोव्हाइड केलं जाणार आणि स्वतःच्या देशातील शेतकरी मात्र तसाच मारला जाणार. त्याच्यावरती कमेंट जर पाहिला ना तर मित्रांनो बघा, भ्रष्टाचार हा एक और दरवाजा खुल गया, इस देश को क्रांति चाहिए, लाइसेंस पैसे देकर लेकर बना दिया जाएगा. म्हणजे गरीब मरता है तो मरता है, जिसके पास लाइसेंस है वो कौन सा अमृत बांट रहा है. एक यूज़र म्हणतो ऐसा इसलिए किया जा रहा है ताकि यहाँ से किसान का दूध उत्पादन करना बंद कर दे और ताकि अमेरिका दूध भारत में बिक सके. यही डील मोदी जी ने सरकार से की है. शक्यता असू शकते. म्हणजे आता ह्याच्यावर पण टॅक्स लागणार का? अब इन पर भी टॅक्स लगेगा, जो चंदा देगा वो धंदा करेगा. शक्यता आहे. जर तुम्ही लायसन देऊन जर शेतकऱ्यांना दूध विकायला हवं तर तुम्ही दुधावरती पण टॅक्स लावणार. हा कोणत्या प्रकारचा न्याय आहे? भारत हा शेतकरी प्रधान देश आहे मित्रांनो. तसेच भारतात मोठ्या प्रमाणात साक्षरताही नाही. एक न शिकलेला पण व्यक्ती दुधाचं चांगल्या प्रकारे उत्पादन करत आहे. त्याला जर तुम्ही अशा प्रकारे ऑफिसच्या कुठल्या फसाईच्या रजिस्ट्रेशनसाठी आणि लायसन्ससाठी जर फेऱ्या माराव्या आणि हे लायसनही त्या शेतकऱ्याला तेवढ्या लवकर मिळणार नाही, त्याच्यासाठी त्याला पैसे द्यावं लागणार लायसन्सचा. सगळीकडे एक भ्रष्टाचाराची खूपच होत चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये सामान्य शेतकरी आणि सामान्य नागरिक हा भरडला जात आहे.